नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या मतदानाच्या दिवशी राज्यभरात तुफान राडेबाजी झाली। गल्लीतल्या त्या राड्याचे पडसाद थेट दिल्लीत उमटले। सत्तेत बसलेल्या मित्रपक्षांमध्ये झालेल्या राड्यानं विरोधकांना आयता मुद्दा मिळाला। तर या राड्यात आजही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसल्या। राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठीचं मतदान पार पडलेलं असलं तरी निवडणूक राज्यात ठिकठिकाणी झालेल्या राड्यानं गाजते। कुठे दगडफेक तर कुठे वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडल्या। राज्यातील ग्रामीण भागात झालेल्या या राड्याचा मुद्दा थेट लोकसभेतही मांडण्यात आला। कालच्याच दिवसात जे पंचायत राजचं इलेक्शन झालं त्याच्यात हेलिकॉप्टर असेल, प्रायव्हेट असेल, ह्याच्यामध्ये सरकार इतकं मग्न होतं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की प्रचंड मारामाऱ्या, बंदुकी दाखवणं, इतका सगळा गोंधळ काल पंचायतच्या इलेक्शनमध्ये झाला। हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाही आहे। या निवडणुकीदरम्यान रायगडच्या महाडमध्ये विकास गोगावले आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता। पिस्तूल रोखण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। महाडमधील या राड्या प्रकरणी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल झाले। या राड्यावरून महायुतीतच जुंपल्याचं दिसून आलंय। रायगडला लागलेला कलंक म्हणजे सुनील तटकरे आहे हे आपल्या सर्वांना आज दिसलं असेल। कारण की राष्ट्रवादी पक्षासोबतच का सर्व पक्षांचे क्लॅशेस होत आहेत। BJP असेल, आज शिवसेना असेल, उद्या इतर कुठले पक्ष असतील, यांच्यासोबत आणि राष्ट्रवादी विरोधातच का क्लॅशेस होत आहेत हे मला आपल्याला या ठिकाणी सांगूशी वाटतं। कायद्याकडनं जे काय घडलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना सूर्यप्रकाश यांच्याकडे स्वच्छ आहे। पोलिसांनी निष्पक्षपातीपणे चौकशी करून जे काय आहे ते त्यांनी कायदेशीर कारवाई कराव्यात अशी आमची अपेक्षा राहील। ज्याला बोलतात निपक्षपातीपणा हा त्यांनी करावी असं मला वाटतंय। तरी सगळ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण करायचं आणि जणू काही या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्यावरच काही अन्याय होतोय हे भासवण्याचा प्रयत्न विकास गोखले त्या ठिकाणी करत होते। म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा हेच त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मंगळवारी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। दुसऱ्या दिवशीही त्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। रक्षा खडसेनंतर आता चंद्रकांत पाटलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती। मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली। तर मला असं वाटतं की ज्या गोष्टीसाठी मी उभी होती आणि लोकांना मी अपील केलं होतं की मुक्ताईनगर शहरामध्ये, तालुक्यामध्ये गुंडागिरी या सेनेच्या लोकांची वाढलेली आहे आमदारांच्या माध्यमातून आणि ते काल ह्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे। मुक्ताईनगर तसं शांत शहर आणि इतिहासात पहिल्यांदाच मुक्ताईनगर शहराने एवढी गुंडगर्दी, बाहेरचे गुंड आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे पहिल्यांदाच अनुभवलं। आमदाराच्या माध्यमातून हे साराचं सारं करण्यात आलं। एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे। एकनाथ खडसेवर किती गुन्हे माहिती आहेत तुम्हाला? एकनाथ खडसेवर किती गुन्हे? तेवढे गुन्हे एकनाथ खडसेवर, म्हणजे एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे। दिन गौण गणेश 130 करोड रुपये चोरलंय हा, अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत। बीडच्या गेवराईतही दगडफेकीची आणि वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली होती। या ठिकाणी पंडित आणि पवार गटामध्ये संघर्ष उफाळून आला। यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना मारहाण झाली आहे। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या राड्या प्रकरणी आरोपांच्या फैरी सुरू आहेत। पाहतो तर हे बाळराजे पवार ड्रायव्हिंग सीटवरून खाली उतरले। मी त्यांना पुढे होऊन नमस्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी अमरसिंह पंडित साहेबांच्या नावानं शिवीगाळ सुरू केली आणि त्याला आज मारायचंय, खतम करून टाकायचंय अशा स्वरूपाच्या मोठमोठ्या नेत्यांनी आरडाओरडा सुरू केला। मी त्यांना सांगत होतो ते इथं नाही आहेत, ते नाही तर तू आहेस असं म्हणून त्यांनी मला मारहाण चालू केली। राज्यात या निवडणुकीत झालेल्या हिंसाचारावरून विरोधकांनी महायुतीवर निशाणा साधला। गद्दारांचा बुडबुडा आता फुटलेला आहे। त्यांच्यात मग आता जी काय मारामारी म्हणजे अक्षरशः मारामारी आणि बाचाबाची म्हणजे
ज्यांनी पुलंच्या कथा वगैरे वाचल्या असतील त्याच्यात बाचाबाची म्हणजे बाचा बाची असं जे काय आहे ते आता सुरू झालेलं आहे आणि त्याला कंटाळून किंवा त्यांचं सत्य स्वरूप कळल्यामुळे पुन्हा शिवसेनेकडे ते येत आहेत. गावगाड्याच्या या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेले महायुतीचे कार्यकर्तेच भिडल्याचं समोर आलं. यावरून सत्ताधाऱ्यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या. का दुक्का जगह पर तनाव हुआ, मैं नहीं कहता, लेकिन वो छोड़कर ओवरऑल कहीं पर भी तनाव नहीं दिखा. ये पीसफुली हुआ क्योंकि हमने अपने अपने केडर्स को कहा था कि भाई कहीं पर अगर हम एक दूसरे के सामने लड़ रहे हैं तब भी हम एक दूसरे के शत्रु नहीं, हम एक दूसरे के दोस्त हैं. हम लोग साथ में सरकार चलाते हैं, इसलिए इसको अलग ढंग से न लिया जाए. तो मुझे लगता है कि इस मामले में कोई किसी के मन में शंका नहीं है. मतदानादरम्यान झालेल्या या राड्यावरून सुरू झालेला राजकीय वाद लवकर शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.